हॅलो नमस्कार मंडळी, सफरनामा बाय दिशा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटवडे। आतून नरम व वरून कुरकुरीत असे बटाटवडे आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेतला आहे 5-6 बटाटे। कुकरमध्ये टाकून आपण त्याला उकडून घेणार आहोत। उकडून झाल्यानंतर त्याची साल काढून त्याला स्मॅश करून घेतोय आपण। स्मॅश करून झाला आहे। सर्व बटाटे स्मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण व थोडं अद्रक याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे। दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल टाकूया। त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं आहे व त्यामध्ये आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। छान परतून झाल्यानंतर, खमंग परतून झाल्यानंतर हे वाटण थंड करून आपल्याला स्मॅश केलेल्या बटाट्यावरती हे टाकायचं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हिंग टाकूया व स्मॅश केलेल्या बटाट्यावरती हे टाकून घेऊया व त्याला थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून आपण त्याचे गोळे बनवूया। गोळे बनवून झाले आहेत ते साईडला ठेवूया व आपण पीठ तयार करूया। आपण 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे व एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये पाणी टाकूया, मीठ टाकूया, हळद टाकूया। आणखी आपण व्यवस्थित पीठ भिजवून घेऊया। छान एकदम घोटून पीठ व्यवस्थित सगळ्या गुठळ्या काढून पीठ तयार झालं आहे। आता यामध्ये आपण एक एक तयार केलेले वडे बुडवून घेऊया। दोन्ही बाजूनी त्याला पीठ व्यवस्थित लागेल असे बुडवून घेऊन आपण कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर एक एक वडे तळून घ्यायचे आहेत। आपण एक वडा टाकला आहे। असे एक एक करून आपण वडे टाकूया व मिडियम गॅसवर आपण खमंग तळून घेऊया। बटाट्याचा आकार छान झाला आहे, छान दिसतोय, सुगंध पण छान येतो आहे। आपण 4 बटाटे टाकले आहेत, वडे टाकले आहेत। आता हे छान तळून घेऊया। 5 ते 7 मिनिटांनी आपण त्याला परतून घेऊया। दुसऱ्या बाजूनी करपायला नकोय। तर परतून झाल्यानंतरही दुसऱ्या बाजूनी बटाटवडे छान दिसत आहेत, खमंग दिसत आहेत आणि एकदम छान खमंग कुरकुरीत तयार झाल्यानंतर आपण त्याला ते बटाटवडे आपण काढूया, प्लेटमध्ये ठेवूया। बटाटे छान तयार झाले आहेत। या बटाटवड्यासोबत आपण काही हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आहेत, त्या पण आपण त्याच्यावरती ठेवून देऊया। हे बटाटवडे आपण टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो, पुदिन्याच्या चटणीसोबत। आणि अशा पद्धतीने आपले बटाटवडे तयार झाले आहेत। एकदम आतून सॉफ्ट व वरून कुरकुरीत बटाटवडे तयार झाले आहेत। मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा। थँक्यू। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।